बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतमाई बंडोबा खेरोबा श्रीपाद रामदास नारायण रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशू केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदोचरण श्री सद्गुरूचे ते नमस्कार. आता आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान कसे राहू शकत नाही ते आता पाहू. अशा कालच्या पाठ झाल्याच्या शेवटचा पॉइंट आहे की आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहू शकत नाही. त्याच्यासाठी कारण आदेशाचा असंभव. त्यासाठी कारण आदेशाचा असंभव म्हणजे आद्यास नाहीच हे खरंच आहे सर्व म्हणतात ते पूर्वपक्षी. आणि अध्यास होण्यासाठी कोणत्याही पदार्थावर अध्यास म्हणजे भ्रम होतो त्यावेळेला त्याच्या अधिष्ठानाचे म्हणजे ज्याच्यावर भ्रम झालेला आहे त्याच्या अधिष्ठानाचे सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाचे अज्ञान असले पाहिजे. म्हणजे भ्रम होण्यासाठी काय असलं पाहिजे तर अधिष्ठानाचं सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाचे अज्ञान असावे लागते. दोरी जर म्हणले स्पष्ट प्रकाशामध्ये असेल तर दोरीचं ज्ञान असेल तर दोरीवर भ्रम होणार नाही. पण रात्रीच्या वेळेस म्हणजे अंधारही नाही आणि उजेडही नाही अशा वेळेस आपल्याला त्या दोरीवर सर्पाचा भ्रम होतो. म्हणून अधिष्ठानाचे सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाचे अज्ञान हे आदेशाचे कारण आहे. मग आत्म्यावर अहंकाराधिक बंधाचा अध्यास होणार नाही. जसा दोरीवर सर्पाचा अध्यास होतोय त्या दोरीवर म्हणजे तिथे अज्ञान असल्यामुळं दोरीवर सर्पाचा अध्यास होतोय तसा म्हणले आत्मस्वरूपावर आत्म्यावर अहंकाराधिक बंधाचा अध्यास होणार नाही. का होणार नाही तर आत्मा स्वयंप्रकाश आहे आणि स्वयंप्रकाश आत्मा असल्यामुळे त्या ठिकाणी अज्ञान कसं राहील. त्यासाठी पूर्वपक्षानं दृष्टांत दिलेलं आहे सूर्याच्या ठिकाणी अंधार राहू शकत नाही. आता हे खरंच आहे की नाही. सूर्यप्रकाशासमोर अंधार राहू शकत नाही. त्याप्रमाणे आत्मस्वरूप सुद्धा स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाशाच्या ठिकाणी ज्ञानस्वरूप असल्यामुळे आत्मा ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचे सामान्य ज्ञान आणि विशेष रूपाचे अज्ञान हे राहत नाही म्हणतात. अज्ञान जर आत्म्याच्या ठिकाणी सिद्ध झाले असते तर आत्म्यावर अहंकाराधिक बंधाचा अध्यास आहे असे म्हणता आले असते. पण स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाची सिद्धी होत नाही. कारण स्वयंप्रकाश आत्मा असल्यामुळं तिथं अज्ञानाची सिद्धी होत नाही. म्हणून कारणादेशाचा असंभव आहे. आता जसा कारणादेशाचा संभव आहे तसाच म्हणले वरील विवेचनावरून कार्यादेशाचा असंभव आहे आणि कारणादेशाचाही असंभव आहे. आता कार्याध्यास आणि कारणाध्यास हे शब्द ध्यानात घ्या. कार्याध्यास म्हणजे दोरीवरला सर्प कार्य आणि दोरीचं अज्ञान हे कारण. तसं ब्रह्मस्वरूपावर हे जगत कार्य आणि ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान हे अध्यास आहेत. अध्यास म्हणजे कार्याध्यास आणि कारणाध्यास. तर कार्याध्यास आणि कारणाध्यास घडत नाही म्हणतात पूर्वपक्षी. कारण इकडं बंध सत्यचा आहे म्हणतात. बंध जर अध्यास असता तर मग तुमच्या ज्ञानानं बंध निवृत्त झाला असता. पण बंध सत्य आहे म्हणजे हे जग खरं आहे आणि माया बी खरी आहे असं पूर्वपक्षी म्हणतात. मग जर सत्य सर्पाची निवृत्ती करायची असेल, दोरीवर जर खरंच एखादा सर्प जर असेल व्यावहारिक तर त्याला काय करावं लागेल म्हणतात, काट्या घेऊन त्याची निवृत्ती करावी लागेल. तिथं काही तुमच्या ज्ञानानं सर्प नाहीसा होणार नाही व्यावहारिक सर्प. मग तसं आत्मस्वरूपावर
हे असणारा जो बंध आहे, आत्मस्वरूपावर जे जगत भासत आहे ते खरं असल्या कारणानं तुमच्या ज्ञानाचा काही उपयोग नाही म्हणतात ते. म्हणून तुमच्या ज्ञानानं नाहीसं होणार नाही, तर ते कर्मानच नाहीसं होईल. जसं की सर्प खरा असेल तर काठीनेच मारावा लागल, त्याच्याशिवाय त्याची निवृत्ती होत नाही असं पूर्वपक्षी म्हणतात. आणि मग तसं आत्म्यावर हा खरा बंध आहे. जगत्रय बी खरं आहे आणि माया बी खरी आहे, तर याची निवृत्ती ज्ञानानं होणार नाही म्हणतात ते, कर्मानं निवृत्ती करावी लागेल. सर्प कर्म करून मारला खरा सर्प, तसं इथं आपल्याला कर्मानं मोक्ष होतो असं ते आता आपल्याला पटवून देत आहेत. पुढचा पॉइंट आहे पूर्व मताने कर्म हेच बंध निवृत्तीचे आणि मोक्ष प्राप्तीचे साधन आहे. पूर्व पक्षी म्हणतात की कर्म जर आपण व्यवस्थित केलं तर कर्मानेच असणारा आपल्याला मोक्ष मिळतो, मग तुमच्या ज्ञानाची काही गरज नाही. कारण खरा बंध जर असेल तर तो ज्ञानानं जाणार नाही. जसा की खरा सर्प असेल तर काठीनेच मारावा लागेल, तसा जर हे जगत्रय खरं आहे तर याला कर्मानच आपल्याला याला मोक्ष मिळतो, मग तुमच्या ज्ञानाची काही जरुरी नाही असं पूर्वपक्षीचं म्हणणं आहे. त्याच्यावर आपण त्यांचं काय मत आहे ते आपण ध्यानात घ्या. प्रत्येक जीव जन्माला येतो, मरतो, मेला की परत जन्माला येतो. बांधून ठेवलेल्या माणसाला जशी काय हालचाल करता येत नाही, त्याप्रमाणे जीवाची जन्ममरणातून सुटका होत नाही. म्हणून जन्ममरण हा बंद आहे. तर पूर्व पक्षी सुद्धा जे काही सांगतोय ते सगळंच खोटं बोलतोय असं नाही. तो सरासरी 99% बरोबर बोलतोय आणि 1%च खोटं बोलतोय. काय खोटं बोलतोय तर ते म्हणतो कर्मानं मोक्ष आहे, एवढंच इथं खोडायचं आहे, बाकीचं सगळं त्याचं सरासरी बरोबर आहे. आता काही पॉइंट चुकत असतात, तसं त्यांनी शंका घेतलेली आहे. म्हणून जन्माला आला की मरेपर्यंत सुखादुखादी भोगावी लागतात. या सर्व दुःखातून मुक्त व्हायचे असेल तर जन्माला येणे थांबले पाहिजे, आणि जन्माला येणं थांबलं पाहिजे तर मग असणारं सकल दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती मोक्षाचे स्वरूप आहे. त्याच्या प्राप्तीकरता कर्म हेच साधन आहे असे पूर्वपक्षाचे म्हणणे आहे. जर असणारं कर्म करूनच आपल्याला मोक्ष मिळतोय तर तुमच्या ज्ञानाची काय गरज आहे. पूर्वपक्षी म्हणतो मनुष्य पापुण्य करून जन्माला येतो, तो भोगत असता पुन्हा पापुण्य करतो. त्या पापुण्याचा अभाव होण्याकरता मनुष्याने पुढील प्रमाणे कर्माचरण करावे. आता पुढील प्रमाणे कर्माचरण करावे. त्या कर्माचे किती प्रकार आहेत तर कर्माचे 2 प्रकार आहेत म्हणतात. विहित आणि निषिद्ध कर्म हे 2 प्रकारचं कर्म आहे. विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. तर माऊली ज्ञानोबा यांची वही आहे, विधिते पाळीत निषिद्धाते गाळीत देऊन मत जाळीत कर्मफळे. तर माऊली ज्ञानोबा सुद्धा या पूर्वपक्षांचं ग्रहण केलेलं आहे. विधिते पाळीत निषिद्धाते गाळीत देऊन मत जाळीत कर्मफळे. फक्त इथं यांचं काय चुकतं तर कर्मानं मोक्ष म्हणता येते, तर कर्मानं असणाऱ्या अंतःकरण शुद्धीचं साधन आहे कर्म, आणि ज्ञानानंच मोक्ष होतो असं सिद्धांताचं मत आहे. तरी सुद्धा ते म्हणतात की कर्मानं मोक्ष होतो, मग तुमच्या ज्ञानाची काय जरुरी आहे. तर ध्यानात घ्या की निषिद्ध, विहित आणि निषिद्ध. आता विहितामध्ये शास्त्राने किती कर्म सांगितलेले आहेत. विहितामध्ये 4 प्रकारचे कर्म सांगितले, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायचित्त. आता नित्य कर्म म्हणजे रोज उठून आंघोळ, स्नान, संध्या, जप, पूजा वगैरे जे आहेत ते नित्य कर्मामध्ये येतं. आणि नैमित्तिक कर्मामध्ये चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, पुण्यतिथा, माता पितरांच्या किंवा साधू संतांचे आपण आता हे करतो नाही, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज वगैरे, रामजन्म, हे असले नैमित्तिक याच्यामध्ये येतात. तर मग असणारे नित्य कर्म करून त्याचं फल परमात्म्याला अर्पण करायचं. काम्य कर्म म्हणजे नैमित्तिक कर्म करायचे, ते त्यांच्या प्रीत्यर्थ करायचे. काम्य कर्म म्हणजे असणारा इच्छा ठेवून केलेली कर्म. आता इच्छा ठेवून कर्म करायचे नाहीत. आणि प्रायचित्त कर्म, असे हे 4 कर्म आहेत. तर ते म्हणतात हे कर्म जर 4 प्रकारचे व्यवस्थित पद्धतीने जर केले तर आपल्याला जन्म मरण येत नाही म्हणतात, म्हणजेच कर्मानेच मोक्ष असं म्हणतात. म्हणून त्याने कशा पद्धतीचे कर्म करायचे ते आपल्याला सांगितलं. म्हणून म्हणले पापाच्या निवृत्तीकरिता करण्यास सांगितलेल्या कर्माना प्रायचित्त कर्म. आता प्रायचित्त
प्रायचित्त कर्माचे दोन प्रकार आहेत म्हणले प्रायचित्त कर्म. आणि त्या अनेक जन्माची जी अज्ञात पातके ते नाहीशी होण्याकरता, अज्ञात जन्माची जी अज्ञात पातके ते नाहीशी होण्याकरिता जे प्रायचित्त कर्म सांगितलेले असते त्याला साधारण प्रायचित्त म्हणतात. साधारण प्रायचित्त हे ईश्वर नामोच्चारण आणि गंगा स्नानादी हे होय. तुकाराम महाराज सुद्धा म्हणले की नामांचं कीर्तन साधन पै सोपेन जळतील पापे जन्मांतरीची. आता असाधारण प्रायचित्त म्हणजे एखादे पातक चुकून घडले, त्यानंतर ते पातक झाले त्याच्या लक्षात आले तर ज्ञात पातकांच्या नाशाकरता जे सांगितलेले असते त्या कर्माला असाधारण प्रायचित्त कर्म म्हणतात. आता असाधारण प्रायचित्त कर्म म्हणजे एखाद्या संन्यासी आहे, त्या संन्याशानं द्रव्य ग्रहण केलेलं आहे तर त्याचे ते पातक घडतं म्हणतात. म्हणून संन्याशानं ते द्रव्य टाकून देऊन 3 दिवस उपवास करावा असं त्याचं प्रायचित्त कर्म आहे. तसं जर नाही केलं म्हणजे द्रव्य टाकून दिलं नाही आणि उपवास केला तरी काही उपयोग होत नाही. याप्रमाणे ज्ञातपातकांच्या निवृत्तीकरिता सांगितलेल्या कर्माला असाधारण प्रायचित्त म्हणावे. जन्ममरणाला कारण असलेले जे पापुण्याधिक त्यांचे 3 प्रकार आहेत. आता आपल्या जन्म मरणाला कारणीभूत कोणचा आहे? संचित क्रियामान आणि प्रारब्ध. संचित क्रियामान आणि प्रारब्ध हे 3 प्रकारचे कर्म आहेत तर ते आपल्याला जन्म मरण देतात. मग आता संचित कर्म तर तुम्हाला माहिती आहे. संचित म्हणजे साठवून ठेवलेलं कर्म. संचित म्हणजे आपल्या बँकेमधील साठवून ठेवलेली रक्कम. तसेच आपण पूर्वजन्मीपासून जे कर्म करत आलेलो आहोत त्या कर्माचा जो साठा झालेला आहे आणि त्या साठ्यालाच संचित कर्म असं म्हणतात. तर त्या संचित कर्मातून असणारं जे मिळालेलं आपल्याला शरीर आहे ते शरीर असणारं जे मिळालंय त्याला प्रारब्ध असं म्हणतात. आणि या देहाकडून जे कर्म घडतंय त्याला क्रियामान असं म्हणतात. तर ही 3 प्रकारचे कर्म कशा पद्धतीने केले म्हणजे आपल्याला पापुण्य लागत नाही आणि आपल्याला कर्मानं मोक्ष होतो असं पूर्वपक्षी सांगतात. तर मग म्हणले अनेक जन्माचे साचलेले जे पाप पुण्य त्याला संचित असे म्हणतात. त्या संचितातून ज्या कर्माचा भोगण्यास आरंभ झाला त्याला प्रारब्ध. म्हणजे तुम्हाला मी आता सांगितलं थोडक्यामध्ये आणि त्याचं विस्तृत वर्णन करतोय. मनुष्य जन्मात करून जे पुढे उत्पन्न होते त्याला क्रियामान कर्म. पाप पुण्याची उत्पत्ती ही केवळ मनुष्य जन्मातच होते. ही पशु पक्षाला पाप पुण्य लागत नाही किंवा देवादिकांनाही पाप पुण्य लागत नाही. पाप आणि पुण्याचा हिशोब फक्त मनुष्य जन्मातच आहे आणि म्हणूनच मनुष्य जन्मातूनच आपल्याला मुक्त होता येतंय म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे. मग असणार ते म्हणले पाप पुण्य हे आता आपण या जन्मामध्ये करतो किंवा जसं पाठीमाग करतो ते अनेक जन्माला घालणारे पाप पुण्य निर्माण होते. एका जन्मामध्ये अनेक जन्म घालणारे पाप पुण्य निर्माण होतं आणि त्याच्यामुळे आता संचित क्रियामान प्रारब्ध कर्माची निवृत्ती झाली की जन्माचा अभाव होतो. ह्या 3 कर्मांचा अभाव कसा करायचा ते आपल्याला सांगतात. त्याकरिता कर्माचरण कसे करावे सांगतो म्हणले. संचितातील पुण्याच्या फलाची इच्छा सोडून द्यावी म्हणजे संचितातील पुण्य नाहीसे होईल. आता असा एखादा पॉइंट ते चुकीचं बोलतात. पूर्वपक्षी एखादा पॉइंट चुकीचं बोलतात तर ते म्हणले संचितातील पुण्याच्या फलाची इच्छा सोडून द्यावी म्हणजे संचितातील पुण्य नाहीसे होईल. एखाद्या माणसाची नोकरी गेली की त्याला पगार नको म्हटले की पगार देत नाही. त्याप्रमाणे संचितातील पुण्याच्या फलाची इच्छा सोडून दिली की ईश्वर त्या पुण्याचे फल त्याला देत नाही. अशा रीतीने संचितातील पुण्य नाहीसे झाले म्हणजे जे पाप राहते त्या पापाची निवृत्ती साधारण प्रायचित्त करून करावी. तर कशा पद्धतीने कर्म करावा असा हा पूर्वपक्षी सांगतो. तसेच प्रारब्धातील पाप पुण्य भोगून संपवावे आणि क्रियामान म्हणजे ते करून पुढे उत्पन्न होणाऱ्या पाप पुण्याची उत्पत्ती होणार नाही अशा पद्धतीचं म्हणले क्रियामान कर्म करावं. नित्यनिमित्ती कर्म करावे आणि ते न केले असता जे पाप उत्पन्न होणार नाही तसेच निषिद्ध कर्म करू नये. पापाची उत्पत्ती होणार नाही अशा प्रकारचे कर्म करू नये. काम्य कर्म करू नये म्हणजे पुण्याची उत्पत्ती होणार नाही. याप्रमाणे संचित प्रारब्ध क्रिया त्रिविध कर्माची निवृत्ती झाली म्हणजे जन्माभाव रूप जो मोक्ष तो सहज प्राप्त होईल. मग कशा पद्धतीचं कर्म करावं अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. म्हणजेच
नित्यनिमित्ती कर्म करायचे आणि त्याच्या फलाची अपेक्षा करायची नाही. प्रारब्ध कर्म भोगून सारायचं, संचित नामोच्चारणानं जळतं. आणि अशा पद्धतीने जर कर्म आपण केले तर मग असणार आपल्याला जन्माभावरूप मोक्ष होतो म्हणतात. म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे की संचितातील पापाचे फल म्हणून नित्यनिमित्ती कर्माचरण करणाऱ्या मुमुक्षुला संचितातील पातकांच्या निवृत्तीकरिता निराळे प्रायचित्त कर्म करण्याचे कारण नाही. आता राहिले जे पुण्य ते तो मुमुक्षू एखादा जन्म घेऊन भोगून संपितो. बघा, सगळे कर्म संपविले आणि एखाद्या जन्माचं जर शिल्लक राहिलं म्हणतात, तर आता राहिलेले जे पुण्य ते तो मुमुक्षू एखादा जन्म घेऊन भोगून संपितो. त्या जन्मात त्याला केवळ सुखच मिळते, यालाच शास्त्रामध्ये एक भविवाद असं म्हणतात. म्हणजे सगळे त्यांचे कर्म संपलेले आहेत एखाद्याचे, आणि तो एखाद्या राहिलेला एखादा जन्म आहे तो काय करतो, जन्म घेतो आणि त्याच्यामध्ये त्या पूर्ण जन्मामध्ये त्याला सुखच भेटतं. त्याला म्हणतात एक भविवाद. याप्रमाणे कर्माने मोक्ष प्राप्त होत असल्यामुळे ज्ञानाची आवश्यकता नाही. बघा ते काय म्हणतोय पूर्वपक्षी की अशा पद्धतीने मोक्ष होत असल्यामुळं आपल्याला ज्ञान प्रतिपादन करणारा हा ग्रंथ निष्फळ आहे. कदाचित वेदांती म्हणतील ज्ञानाने मोक्ष होतो, पण त्यांना आम्ही असे म्हणतो, पूर्वपक्षी म्हणतो की आम्ही असं विचारू, जसे रूपाचे ज्ञान डोळ्या वाचून होत नाही त्याप्रमाणे ज्ञाना वाचून मोक्ष झालाच नसता तर ते ज्ञानाचे फल म्हणता आले असते. पण कर्मानेही मोक्ष होतो म्हणून ज्ञान प्रतिपादक ग्रंथ हा तुमचा निष्फळ आहे म्हणतो पूर्वपक्षी. म्हणून पूर्वपक्षी म्हणतो आमच्या मताने अधिकाऱ्याचा असंभाव आहे, विषयाची असिद्धी आहे, म्हणजे तुमचा अधिकारी इथं मिळू शकत नाही म्हणतो ह्या ग्रंथासाठी, किंवा विषयाची सुद्धा सिद्धी होत नाही, प्रयोजनाचा अभाव आहे आणि म्हणून त्यांचा संबंधही सिद्ध होत नाही. जीवब्रह्म ऐक्य विषयाचा अभाव असल्यामुळे या ग्रंथाचा विषयाचा आणि प्रतिपादक भाव संबंध घडत नाही. त्याचप्रमाणे अधिकारी विचार यांचा कर्तव्य भाव संबंध घडत नाही. आणि ज्ञान निष्फळ असल्यामुळे ज्ञानाचा आणि ग्रंथ ज्ञानाचा आणि ग्रंथाचा जन्यजनक भाव संबंधही घडत नाही. निष्फळ वस्तू जगामध्ये एकही उत्पन्न होत नाही. काही वेळेला काही वस्तू निष्फळ आहेत असे वाटते. उदाहरणार्थ माशा, डास निष्फळ आहेत असे वाटते, पण या शब्दाचा अर्थ सुख फल या शब्दाचा अर्थ सुख किंवा दुःख असा आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूपासून कुठल्याही सुख किंवा दुःख प्राप्त होतं म्हणतात. यापैकी काहीतरी फल प्राप्त होतेच. कोळ्याची जाळी वगैरे निष्फळ आहेत असे वाटते, पण ते निष्फळ नाहीत. आता कोळ्याची जाळे म्हणजे ते नसतात कसे बनवत, ते घरामध्ये कोळे आपले असे घर बनवतात बघा ते. तर म्हणले एक श्रीमंत माणूस जंगलातून जात असताना त्याच्या पाठीमागं चोर लागला आणि ते चोर पाठीमागं लागला म्हणून श्रीमंत माणूस पुढे जात असताना त्याला एक कोळ्याचं म्हणजे एक भुयार दिसलं आणि त्या कोळ्याच्या जाळ्याच्या आतमध्ये गेला आणि तितक्याच वेळामध्ये त्या कोळ्याने काय केलं, ते जाळं बनवलं. आता जाळं बनवल्यावर चोर मागून येत होता. त्याला असं वाटलं की या गुहेमध्ये तो चोर म्हणजे तो मनुष्य शिरला असेल, पण तिथं कोळ्याने जाळं ताबडतोब निर्माण केलेलं होतं. त्याला असं वाटलं की जर इथं जर समजा हे कोळ्याचं जाळं आहे, जर समजा हे जाळं मोडलं असतं तर मग आतमध्ये माणूस गेला असं समजलं असतं, पण यात आतमध्ये जाऊ शकत नाही. इथं कोळ्याचं जाळं जसं तसं आहे. त्यांना एवढंच सांगायचं आहे की या सृष्टीतली एकही वस्तू पूर्वपक्षी म्हणतो की त्याच्यापासून सुख किंवा दुःख प्राप्त होते, अशा पद्धतीचा आहे म्हणतो तो पूर्वपक्षी. म्हणून प्रत्येक वस्तूपासून सुख किंवा दुःख असो काहीतरी फल आहेच. मग तुमच्या ज्ञानाला काहीच फल नाही म्हणतो. आणि जर ज्ञानाला फल आहे, ज्ञानानं मोक्ष होत असता, तर मग असणारा तुमचा कर्मानं मोक्ष होतो. मग कर्मानं मोक्ष होत असेल तर मग तुमच्या ज्ञानाची काय गरज आहे, असा प्रश्न आहे बघा त्यांचा, पूर्वपक्षांचा. म्हणून कर्माने मोक्ष मिळतो म्हणून निष्फल असे ज्ञान उत्पन्नच होणार नाही. म्हणून म्हणले तुमचे ज्ञान दुःख देत नाही ते तुम्हाला कबूलच आहे. बरे, बंध निवृत्त करून सुख देते म्हणावे, तर बंध सत्य असल्यामुळे त्याची निवृत्ती ज्ञानाने होणार नाही. आता जरी तुम्ही असं म्हणत असलात की ज्ञानानं मोक्ष होतो,
तर तुमचा बंध सत्य असल्या कारणानं, जसा की सर्प सत्य सर्प असेल तर काठीनंच त्याला क्रिया करून मारावी लागेल, त्याप्रमाणे ते पूर्वपक्षी म्हणतात की हे जगत्रय खरं आहे, माया खरी आहे. आणि जर हे खरं आहे तर मग ह्याला कर्मानंच मोक्ष मिळवला पाहिजे. मग कर्म करूनच काय केलं पाहिजे? मोक्ष मिळवला पाहिजे. आणि कर्मानं जर मोक्ष होत असेल तर मग असणारं निष्फळ असं ज्ञान तुमचं निर्माण होणारच नाही आणि त्याच्यापासून मोक्ष होणार नाही अशी शंका आहे. आणि याच शंकेचं उत्तर आपल्याला पुढे ते देणार आहेत. म्हणून म्हणले, याकरिता ज्ञानाचा आणि ग्रंथाचा जन्यजनक भाव संबंधही घडत नाही. म्हणून प्रयोजन आणि संबंध यांच्या अभावामुळे हा ग्रंथ निष्फळ आहे. अशा पद्धतीचं त्या आपल्याला कोणी सांगितलं? हे पूर्व पक्षाच्या शंका आहेत. तर त्याच्यामध्ये तो सरासरी 99% बरोबर बोलतोय. फक्त कर्मानं मोक्ष होतोय असं म्हणतो, तेवढं चूक आहे. तर तेवढं आपल्याला घ्यायचं आहे की ज्ञानानं मोक्ष आहे, कर्मानं मोक्ष नाही. असं कशामुळं आहे? तर कर्मानं फक्त चित्तशुद्धी होते, तेही निष्काम कर्म केल्यानं. आपण देवाला उदबत्ती ववाळायची किंवा 5 रुपयाची कापराची वडी आणायची आणि कोट्यवधी रुपये मागायचे देवाला नवस करायचे, देवाला नवस सायास करून जे नाही ते मागायचं. तर असं करण्यानं ज्ञानप्राप्ती होत नाही. तर ज्ञानप्राप्तीसाठी निष्काम कर्म उपासना सांगितलेली आहे वेदाने. वेद, उपनिषद, भगवद्गीता यांनी निष्काम कर्म उपासना सांगितली. निष्काम कर्म उपासना जर कोणी करत असेल तर अंतःकरण शुद्धी होते. आणि अंतःकरण शुद्धी जर झाली तर मग तिथे ज्ञान असणारं ऑटोमॅटिक प्रगट होतंय महाराज. कारण सद्गुरू प्राप्त झालेले असतात. सद्गुरूने आपल्याला नामचिंतन दिलेलं असतं, नामाचं चिंतन चालू असतं. नामाचं चिंतन चालू असून भगवंत कसा आहे ते श्रवण मनन निध्यासन तत्व पदार्थ शोधन हे करून आपल्याला निर्माण होणाऱ्या असंभावना, विपरीत भावना त्या निघून जातात. आपले संशय निघून गेल्याच्या नंतर निवळ ते ब्रह्मस्वरूप, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे जे आपल्याला मोक्ष सांगितलेला आहे शास्त्रानं, तर तो मोक्ष म्हणजेच असणारं जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाची सिद्धी आपल्याला त्यांनी जरी शंका घेतलेल्या असल्या तरी जीवब्रह्म ऐक्य ज्ञानाची सिद्धी आहे. कारण हे सर्व साधू संतांनी सांगितलेलं आहे. आपल्याला शंका येतात म्हणून हा पूर्वपक्षी केलेला आहे. आणि पूर्वपक्षाच्या शंका आपल्या दूर करून टाकतात ते शास्त्र, साधू संत, सिद्धांती ग्रंथ, वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, हे सर्व ग्रंथ साधू संत. म्हणून काय सांगू आता? संतांचे उपकार मद निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. साधू संतांचे उपकार आपल्याच्यानं फिटत नसतात माय बापा हो. साधू संतांच्या पायाला म्हणले आपल्या चमडीच्या जरी चपल्या करून घातल्या तरी सुद्धा साधू संतांचे, भगवंताचे उपकार असणारे फिटत नाहीत. म्हणून असणार आपण हे ज्ञान करून घेतलं पाहिजे. सद्गुरूनं नामचिंतन दिलं आणि जर ज्या महात्म्यांना, ज्या साधकांना शंका उत्पन्न होत नाही ते मुक्त असतात. आणि त्यांच्यासाठी हा ग्रंथ नाही. ज्यांना संशय येत नाही भगवंत कसा आहे ते, किंवा ज्यांना प्रमाणासंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना नाहीत, त्यांच्यासाठी हा ग्रंथ नाही. ज्यांना सद्गुरूने महावाक्य कानाचं श्रवण, नामचिंतन दिलं, त्याच वेळेस शंका सर्व निघून गेल्या. त्या ज्या साधकांच्या सर्व शंका, संशय, शंका निघून गेल्या आणि परब्रह्म स्वरूपच मी आहे असं ज्याला ज्ञान झालं त्याच्यासाठी हा ग्रंथ नाही. ग्रंथ आहे ज्यांना संशय आणि विपरीत भावना निर्माण होतात त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. संशय घालवण्यासाठी. मग हे तुम्हाला माहिती आहे, संशय, असंभावना आणि विपरीत भावना, प्रमाणासंभावना, प्रमेय असंभावना. मग हे असणाऱ्या घालवून निधिध्यासन म्हणजे मी देह आणि देह माझा, हे मी आणि माझे ही आठवण विसरले जायचे अंतकरण तोची संन्यासी जाण पार्था निरंतर. मी आणि माझं हे जे आवरण आहे ते सद्गुरू घालवतात. ते आवरण घालवण्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन आहे. तर हे ध्यानात घेऊन आपल्याला सिद्धांत मताने कार्याध्यासास दोषत्रय कारण नाहीत. सिद्धांत मताने कार्याध्यासास दोषत्रय कारण नाहीत. मग आता
त्याच्यामध्ये पूर्व पक्षीचा मताचा आता त्यांनी थोडक्यामध्ये सांगितलं. परमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी परमांचे नेत्र, त्यांच्या ठिकाणी पित्त मलादी तसेच रज्जू सर्प या दोन प्रमेयामध्ये सादृश्य असणारे दोष असतील तरच अध्यास होतो. अहंकाराधिक बंध आणि आत्मा याच्यामध्ये सादृश्य नाही आणि परमात्मा परमानाची स्वरूपे सिद्ध होत नाहीत, म्हणून आत्म्यावर अहंकाराधिकाचा अध्यास नाही असे पूर्व पक्षीचे म्हणणे आहे. तर ध्यानात येतंय का पूर्व पक्षीचं म्हणणं, की त्यांनी सांगितलंय की परमात्याच्या ठिकाणी काय असावं लागते म्हणतात, लोभ भयादी प्रमाणचे नेत्र, त्याच्या ठिकाणी पित्तमलादी तसेच रज्जू सर्प या दोन प्रमेयामध्ये सादृश्य दोष असतील तर अध्यास होतो आणि अहंकाराधिक बंध आणि आत्मा यांच्यामध्ये सादृश्य नाही, परमात्मा परमानाची स्वरूपे सिद्ध होत नाहीत, म्हणून आत्म्यावर अहंकाराधिकाचा अध्यास नाही असं पूर्वपक्षी म्हणतो. तर त्याचं समाधान सिद्धांती म्हणजेच असणारे आपली उत्तर मीमांसा देत आहे. पण हे पूर्व पक्षांचे म्हणणे बरोबर नाही. प्रमेय दोषा वाचून सादृश्य दोष नसतानाही अध्यास कसा होतो ते पाहू म्हणले. प्रथम प्रमेय दोषा वाचून म्हणजे सादृश्य दोष नसतानाही, बघा सादृश्य दोष नसतानाही अध्यास कसा होतो ते पाहू. मी ब्राह्मण आहे या म्हणण्यामध्ये ब्राह्मणत्व धर्म हा स्थूल देहाचा आहे. आता आपल्याला जे बी आपण ज्या जातीमध्ये जन्माला आलो किंवा ह्या देहाचा धर्म आहे, देहाला जात आहे वगैरे आहे का नाही, आत्म्याला जात वगैरे काही नाही, जीवाला नाही, आत्म्याला नाही ना त्या सूक्ष्म देहाला नाही जात वगैरे, ही फक्त देहाला तुम्ही आम्ही लावू शकतो. ही आत्मस्वरूपाला सूक्ष्म देहाला जात वगैरे लागत नाही. या म्हणण्यामध्ये ब्राह्मणत्व स्थूल देह धर्म स्थूल देहाचा आहे, तो आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा नाही. पंचपरान पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि अंतकरण या 16 समुदाय मिळून आपलं सूक्ष्म शरीर आहे. तर स्थूल शरीर अनेक झाली तरी लिंग शरीर आणि आत्मा ही एकच असतात. शरीर किती बऱ्या जरी निर्माण झालं तरी आत्मा आणि सूक्ष्म शरीर हे एकच असतं. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत आत्मस्वरूपाचं एकदा ज्ञान झालं की आपल्या सूक्ष्म शरीराचा बाध होत असतो आणि आत्मा जसा आहे तसाच आहे पूर्वीपासून. म्हणून तर ते म्हणले भगवान परमात्माचं स्वरूप आहे. नैनम चिंदंती शास्त्राने नैनम दहती पावक न चैनम क्लेंदेन तापो न शोषेती मारुतस. म्हणून हे अशा प्रकारचं स्वरूप आहे, तेच स्वरूप तुमचं आमचं आहे. म्हणजे आपल्या जीवाचं लक्षार्थ दृष्टीने आत्मा कुटस्थ आणि ततचा लक्षार्थ ब्रह्म यांचं ऐक्य आहे. कुणाचं ऐक्य आहे? जीवाच्या, म्हणजे तुमचं लक्षार्थ आणि तत्चा लक्षार्थ. आणि हे आहे छांदोग्योपनिषदाचं म्हणजे सामवेदाचं महावाक्य आहे. सामवेदानं सुद्धा हेच सांगितलेलं आहे की ते तू आहेस, म्हणजे तो भगवान परमात्मा आपणच आहोत असं त्यांनी भागत्याग लक्षणानं सांगितलं. आता आम्हाला भागत्याग लक्षणं नाही कळाली, अनिर्वचनीय नाही कळालं, मिथ्या नाही कळालं, बाधित नाही कळालं, तर मग हे ज्ञान कसं कळेल? आणि हे न कळून घेता त्याच्यावरल्या कुठल्याही प्रकारच्या आपल्याला जे शंका येतात न घालवता आपल्याला दृढ अपरोक्ष ज्ञान होत नाही आणि मोक्ष होत नाही, किंवा मोक्ष काय आहे ते कळत नाही. म्हणून आपण ध्यानात घेतलं पाहिजे. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाने लिंग शरीराचा बाध म्हणजे मिथ्यात्व निश्चय होतो. ब्रह्मज्ञानाने लिंग शरीराचा बाध म्हणजे मिथ्यात्व निश्चय होतो. काही झाले तरी आत्मज्ञान होईपर्यंत लिंग शरीर आणि आत्मा एकच असतो. जीव आत्मा लिंग शरीर, जोपर्यंत आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत हे एकच असतं. ज्या दिवशी तुम्हाला हे ज्ञान होईल की सच्चिदानंद माझा आत्माच ब्रह्मरूप आहे, हे ज्या दिवशी ज्ञान होतं त्या दिवशी तुमची चिज्जित ग्रंथी म्हणजे बाधित होतो सूक्ष्म देह. सूक्ष्म देह बाधित झाला की सच्चिदानंद रोधबाबांनी सांगायचं की चिज्जित ग्रंथीचा भेद होतो, म्हणजे ती राहत नाही, तो तुमचा सूक्ष्म देह बाधित ठरतो. म्हणून जाती हा धर्म आत्म्याचा किंवा लिंग शरीराचा नाही. लिंग शरीर किंवा आत्मा यामध्ये स्थूल शरीरामध्ये किंचितही सारखेपणा नाही. एवढेच काय, पण त्यांच्यामध्ये परस्पर विरुद्ध धर्म आहेत.
तर म्हणले आत्मा प्रत्येक म्हणजे अंतर्यामी. आत्मा कसा असतो म्हणले, आपल्या प्रत्येकांच्या आत आहे. तर जातीपराक म्हणजे हे शरीर बाहेर आहे, आत्मा आत आहे, शरीर बाहेर आहे. आत्मा विषयी तर जाती विषय, असे परस्पर विरुद्ध धर्म असताही आत्म्यावर अहंकाराधिक बंधाचा अध्यास होतो. मी द्विज आहे या बोधाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य जातीचा आहे असे ज्ञान होते. या 3 वर्णामध्ये मुंज संस्कार असल्यामुळे त्यांना द्विज असे म्हणतात. यावरील उदाहरणावरून आत्मा, स्थूल देह यांच्यामध्ये विरुद्ध धर्मता असूनही स्थूल देहाच्या धर्माचा अध्यास आत्म्यावर होतो. स्थूल काय म्हणले ते, आत्मा आणि स्थूल देह यांच्यामध्ये विरुद्ध धर्मता असूनही स्थूल देहाचा धर्माचा अध्यास आत्म्यावर होतो. तर म्हणून सादृश्य दोषा वाचूनही अध्यास होतो. दुसरे उदाहरण असे आहे म्हणले, डोळ्यामध्ये कावीळ झाली म्हणजे शंख पांढरा असूनही पिवळा भ्रम होतो. पित्त दोषामुळे साखर कडू लागते. असे हे पांढरेपणा, पिवळेपणा, गोडपणा आणि कडूपणा यांच्यामध्ये सादृश्य दोष नसतानाही अध्यास होतो. तुम्ही काल म्हणत होतात की सादृश्य दोष असला पाहिजे, तर इथं सादृश्य दोष नसताना सुद्धा अध्यास घडतोय. हे तुम्हाला हे उदाहरणं देऊन सिद्धांती सांगायलेले आहेत. काय म्हणतात ते, पित्त दोष झाला तर साखर सुद्धा तुम्हाला कडू लागते, आणि पिवळं नसताना सुद्धा आपल्याला कावीळ जर झाली तर पिवळं नसताना सुद्धा पिवळं दिसतं. अध्यासाचे 2 प्रकार आहेत, स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास. स्वरूपाध्यास आणि संसर्गाध्यास जरा थोडासा हार्ड अभ्यास असतो यो, याला बार बार पाहावं लागतंय. हे एवढ्या लवकर असं म्हणजे ऐकताना कळालंय असं होतं, पण पुन्हा आपण नंतर याच्याकडे नाही पाहिलं तर आपल्या हे ध्यानात येत नाही, कारण याचं विसर पडतो. स्वरूपाध्यास करण्याचे संस्कार नसतात आपल्याला, संस्कार. मग आपल्याला याचे संस्कार जर करायचे असतील तर आपल्याला सतत ह्याचं श्रवण केल्याचं, मननाचं, निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन हे पाहावं लागतं. स्वरूपाध्यास, संसर्गाध्यास, रजू सर्प, सुक्ती रजत ही स्वरूपाध्यासाची उदाहरणे आहेत. स्वरूपाध्यास, मग ध्यानात घ्या, रजू सर्प आणि सुक्ती रजत हे स्वरूपाध्यासाची लक्षण म्हणजे उदाहरणे आहेत. स्वरूपाध्यासामध्ये अध्यस्त पदार्थ आणि अधिष्ठान यांच्यामध्ये सादृश्य दोष म्हणजे परमेय दोष असतो. स्वरूपाध्यासामध्ये अध्यस्त पदार्थ आणि अधिष्ठान यांच्यामध्ये सादृश्य दोष म्हणजे परमेय दोष असतो. पण रक्तपुष्प म्हणजे तांबड्या फुलावर सफटिक ठेवला असताना सफटिक तांबडा भासणे म्हणजे शंख पिवळा भासणे, साखर कडू भासणे ही संसर्गाध्यासाची उदाहरणे आहेत. आता संसर्गाध्यास आणि स्वरूपाध्यास हे 2 ध्यानात ठेवा. परमेय दोष अध्यासाला हेतू नाही, परमेय दोष नसतानाही अध्यास होतो, म्हणून परमेय दोष अध्यासाला हेतू नाही. तसेच परमात्म्याच्या ठिकाणी लोभ भयादी रोग नसतानाही अध्यास होतो. परमात्म्याच्या ठिकाणी ध्यानात घ्या, परमात्म्याच्या ठिकाणी लोभ भयादी रोग नसतानाही अध्यास होतो. लोभी माणसाला शिंपीवर रुपये भासतो असे नाही. ते पाठीमागं म्हणले होते, ज्या माणसाला लोभ आहे त्यालाच असणारं चांदीवर शिंप दिसते, आपलं शिंपीवर चांदी दिसते. पण इथं एखादा वैराग्यवान माणूस जरी असला तरी त्याला सुद्धा जर त्यानं असं लांबून पाहिलं, नदीच्या काठाला शिंप पडले असेल तर त्याला सुद्धा शिंपीवर चांदी आहे असं वाटेल. एखाद्या वैराग्यशील पुरुषालाही शिंपीवर रुपये भासणे संभवनीय आहे. तसेच एखाद्या गारुड्याला सर्पाचे भय नसतानाही दोरीवर सर्पाचा भ्रम होणे संभवनीय आहे. आता आपल्याला होतोय म्हणले, पण एखादा गारुडी जरी असला तरी त्याला संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेस जर त्या दोरीवर संशय आला की इथं दोरी पडलेल्या आहे, तिच्यावर म्हणजे त्याला स्पष्टपणे ज्ञान झालं नाही त्या दोरीचं, तर त्याला सुद्धा भ्रम होऊ शकतो, गारुड्याला सुद्धा. दुसरे असे की दोरीवर सर्पाचा भ्रम झाल्यानंतर भय उत्पन्न होणे आणि शिंपलीवर रुपयाचा भ्रम झाल्यानंतर लोभ उत्पन्न होतो. ते भय आणि लोभ हे आदेशाचे कारण म्हणता येणार नाही. भय आणि लोभ हे आदेशाचं कारण म्हणता येत नाही. अध्यास होण्यासाठी अधिष्ठानाचं अज्ञान आणि तिथलं सामान्य ज्ञान असणं गरजेचं आहे, तरच अध्यास होतो, अन्यथा अध्यास होत नाही. कारण लोभ भयादी हे भ्रम झाल्यानंतर परमात्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात, म्हणून लोभ भयादी हे भ्रमाचे कारण नाही. तात्पर्य प्रमाण दोष नसतानाही अध्यास होतो. त्याचप्रमाणे प्रमाण दोष नसतानाही अध्यास होतो. आकाशाला रूप नाही, पण आकाश निळे आहे असे वाटते. आता आकाश निळा आहे हे सर्वांना दिसतंय का एकाला दिसतं? सगळ्यांनाच वाटतंय आकाश निळा आहे म्हणून. मग आता प्रत्येक डोळ्यामध्ये असणारा दोष झाला का? तर तसा प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये दोष नसून हे सगळ्यांना सारखं वाटतं असे वाटते. आकाश निळे दिसण्यामध्ये नेत्रामध्ये दोष आहे असे म्हणता येणार नाही.
नेत्रामध्ये दोष आहे असं म्हणता येणार नाही, कारण ते सर्वांनाच निळे दिसते. या आकाशाच्या उदाहरणावरून प्रमाण दोष नसतानाही अध्यास होतो. ध्यानात घ्या, आकाशाच्या उदाहरणामध्ये परमाता प्रमाण प्रमेय म्हणजे आकाशाच्या उदाहरणामध्ये प्रमाण दोष नसतानाही अध्यास होतो हे सिद्ध झाले. आकाशाच्या उदाहरणामध्ये परमाता प्रमाण प्रमेय यापैकी एकही दोष नसताना अध्यास होतो. आकाश हे सर्वांना निळं दिसतं, त्याच्यामध्ये परमाता प्रमाण प्रमेय एकही दोष नसताना सर्वांनाच ते निळं दिसतं. तर हे असं सिद्ध होतं. याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी अहंकाराधिक बंधाचा अध्यास कोणताही दोष नसताना होतो हे सिद्ध झाले. तर अधिष्ठानाचे अज्ञान हा दोष मात्र असावा लागतो. आता कोणता दोष असावा लागतो म्हणतात? अधिष्ठानाचं अज्ञान. आता ब्रह्मस्वरूपाचं अज्ञान आहे म्हणून तर आपल्याला हा भ्रम होतोय, जग खरंय वाटतं. तसं दोरीवर असणार आपल्याला जो भ्रम झालाय त्या दोरीचं अज्ञान असल्यामुळं तर भ्रम झालाय. दोरी असं माहिती असतं तर सर्प वाटला नसता. तसं ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप जर कळलं तर आपल्याला हे जगत नसून जग नव्हे अवघा जनार्दन असं होईल. साधू संतांचे प्रमाण आहे, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. आता हे कशाला प्रमाण दिले त्यांनी, साधू संतांनी? तर आपल्या वृत्तीला ज्ञान होणं गरजेचं आहे. आणि वृत्तीला जर ज्ञान झालं, आपला आत्मा सच्चिदानंद आत्मा अस्ति भाती प्रिय रूपानं ब्रह्मरूप आहे असं ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी हे जगत्रय नसून सर्व ब्रह्मस्वरूपच आहे. कारण जे जरी दिसत असलं तरी, जरी सर्प भासत असला तरी तिथे सर्प नाही, म्हणजे तुम्ही त्या सर्पाचा बाध केलेला आहे. तसं ह्या जगताचा बाध होतो आत्मस्वरूपाच्या ज्ञानानं. म्हणजे जगत्रय पूर्वी नव्हतं, आता आहे आणि नंतर राहणार नाही. तर हे आपल्याला माहितीच आहे की आपले आजे पंजे होते, ते गेले, होते त्यावेळेस होते, त्याच्या अगोदर जन्माला आले त्यावेळेस आले असं वाटतं आपल्याला. आलेली वस्तू राहत नसते, म्हणजे त्रिकालिक अत्यंतता अभाव आहे. आपल्या सर्व आपले जे नातेवाईक आहेत ते गेले, त्यांचा त्रिकालिक अत्यंतता अभाव. आणि ज्यावेळेस होते त्यावेळेस ते चैतन्याचा विवर्त किंवा अनिर्वचनीय. जसं जग अनिर्वचनीय आहे, सर्प अनिर्वचनीय आहे, दोरीवरला सर्प अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणजेच बाध, म्हणजेच कल्पित, आणि कल्पित म्हणजे अधिष्ठान रूप असते वस्तू, अधिष्ठान रूप. म्हणजे परमात्मा स्वरूपावर हे सर्व जगत अधिष्ठान रूपाने एकच आहे. जगामध्ये आणि परब्रह्मामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. म्हणून ध्यानात घ्यायचं की हे सर्व जगत हे मायावी आहे, म्हणजेच ह्या जगताचा आपल्याला बाध करता आला पाहिजे. या आदेशा दोषाचे वर्णन संक्षेप शरीराकार विवरणादी ग्रंथामध्ये विस्तारपूर्वक आलेले आहे, पण तो विचार इथे देण्यामध्ये खूप ग्रंथ वाढेल म्हणून इथे दिलेलं नाही. सिद्धांत मताने कारणादेशाचा संभव. आता सिद्धांत मताने काय सांगितलंय की कारणादेशाचा संभव म्हणजे मंद अंधकारात दोरी पडले असल्यामुळे येते, म्हणजे हो ना, भ्रम होऊ शकतो. सिद्धांत मताने कारणादेशाचा संभव म्हणजे भ्रम होऊ शकतो. ते म्हणतो ते भ्रम होत नाही. ते तर सिद्धांती म्हणतात की इथं भ्रम होऊ शकतो. मंद अंधकारात दोरी पडल्या असल्यामुळे येथे काहीतरी लांबट पदार्थ पडलेला आहे असे दोरीचे सामान्य ज्ञान होते. आपल्याला असं वाटतं की अगोदर काहीतरी पडलेलं आहे, त्यालाच म्हणायचं सामान्य ज्ञान. आणि दोरी आहे असं कळलं तर ते विशेष ज्ञान, म्हणजे अधिष्ठानाचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असते. हे अज्ञानच आदेशाचे कारण आहे. दोरीचं जे अज्ञान आहे तेच आदेशाचं कारण आहे. दोरी जड असल्यामुळे तिचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असे म्हणता येईल. पण ब्रह्म स्वयंप्रकाश म्हणजे ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान राहणे शक्य नाही. बघा, ते शंकेचा अनुवाद शंकात सांगायला येतं की ब्रह्म स्वयंप्रकाश म्हणजे ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान राहणे शक्य नाही. त्यांनी पाठीमाग पूर्व पक्षाने हे सुद्धा सिद्ध करून सांगितले त्यांनी की सूर्यप्रकाशापुढे अंधार राहत नाही, तसा तुमचा आत्मा स्वयंप्रकाश आहे. तर स्वयंप्रकाश आत्म्याच्या समोर मग तुमचं सामान्य ज्ञान आणि अधिष्ठानाचं अज्ञान असं राहू शकत नाही म्हणतो. जसा अंधाराचा प्रकाशाचा विरोध असतो त्याप्रमाणे ज्ञानस्वरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान राहणे शक्य नाही.
तुमचा आत्मा जर ज्ञानरूप आहे तर मग तिथं अज्ञान कसं राहील? म्हणून कारण अध्यास संभवत नाही हे पूर्व पक्षाचे म्हणणे चुकीचे आहे. तर समाधान आहे, वरील शंका बरोबर नाही. आत्मा स्वयंप्रकाश रूप म्हणजे ज्ञानरूप आहे हे खरे, पण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असे म्हणता येणार नाही. अज्ञान आहे, आत्म्याचे सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही. तर ध्यानात घ्या, ते म्हणतात की आत्म्याचं सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही, अज्ञानाला दाखवून देतं. जर परमात्मा स्वरूपाचं जर अशी लीला असती की सूर्य जसा प्रगट झाल्यावर अंधार जसा राहत नाही, तसं हे जगत्रय जर राहिलं नसतं तर हे ईश्वरीय सूत्र मग हे कसं खरं ठरलं असतं? हे जग आहे, जग आहे, जग नाही, हे ईश्वराचा खेळ आहे. सच्चिदानंद हृदय बाबांनी सांगायचं की हा ईश्वराचा खेळ आहे, ईश्वरानं निर्माण केलेलं जगत आहे. जर समजा परमात्मा स्वरूपावर जगतच राहत नसतं तर मग असणाऱ्या ह्या जगतामध्ये काय असेल? जगतामध्ये काहीच राहिलं नसतं जग म्हणून. तर म्हणून या आत्म्याचे सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही. आत्म्याचं सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नसून ते अज्ञान दाखवून दिल्या जातं. जर विरोधी असते तर झोपीमध्ये, आणि जर विरोध असता तर झोपीमध्ये मी काही जाणत नव्हतो अशी जी अज्ञानाची प्रतीती येते आली नसती. जर अज्ञान राहत नसतं आत्मस्वरूपावर तर झोपेमध्ये मी काही जाणत नव्हतो अशी अज्ञानाची प्रतीती आली नसती. पण आपल्याला अज्ञानाची प्रतीती म्हणजे झोपेमध्ये मला काही कळत नव्हतं असं मनुष्य म्हणतो की नाही, याच्यावरून अज्ञान राहतं स्वरूपावर. ते म्हणतो ते अज्ञानच राहू शकत नाही. सूर्याच्या समोर अंधार राहत नाही तसं आत्मस्वरूपावर अज्ञान राहत नाही असं म्हणत होते. पण अज्ञान कशा पद्धतीने राहतं हे सिद्धांती सांगायलेत की आपण झोपेमध्ये मी काही जाणत नव्हतो असं आपल्याला म्हणतो की नाही आपण, किंवा मी गाढ झोपलो होतो किंवा मी काही जाणत नव्हतो असं आपण म्हणतो. त्या अर्थी स्वरूपावर अज्ञान राहतं, म्हणजे सामान्य स्वरूपावर अज्ञान राहतं आणि विशेष स्वरूपावर अज्ञान राहत नाही. तर हे ध्यानात घ्या. मग यावरून अज्ञान आहे सिद्ध होते. झोपेतून जागा झालेला मनुष्य एवढा वेळपर्यंत मी काही जाणत नव्हतो, सुखाने निजलो होतो अशा तऱ्हेचा अनुवाद करतो. काही न जाणणे हे अज्ञान आणि सुखाने निजलो होतोय आत्मस्वरूपाचे ज्ञान. बघा ध्यानात घ्या की ज्ञान आणि अज्ञान कसं राहू शकतं. त्या स्वरूपाच्या ठिकाणी मनुष्य बघा झोपी गेल्याच्या नंतर काय म्हणतो? मी सुखाने झोपलो होतो म्हणतो, मी सुखाने निजलो होतो, हे त्याचं ज्ञान आहे. आणि मला काही तिथे कळत नव्हतं असं म्हणतो, ते अज्ञान आहे. म्हणजे अज्ञान आणि ज्ञान हे स्वरूपाच्या ठिकाणी राहू शकतं, हे सिद्ध केलेलं आहे त्यांनी. काही हे कोणाचा अनुभव नाही का? आपल्याला काय, आपल्याला असं वाटतं की पूर्व पक्षाचंच खरंय म्हणून. मग असा आपल्याला अनुभव नाही का की मी झोपेमध्ये मी काही जाणत नव्हतो, मी सुखाने झोपलो होतो. आता सुखाने झोपलो होतो हे ज्ञान आहे आणि मला काही जाणता येत नव्हतं हे अज्ञान आहे. म्हणजे अज्ञान आणि ज्ञान सुद्धा त्या स्वरूपावर राहतं, हे ध्यानात घ्या. तेच सामान्य स्वरूप असतं. या अज्ञानाच्या विरोधी नसून उलट त्या अज्ञानाचे आत्म्याकडून प्रकाशन होते. अज्ञानाचं काय होतंय? तर त्या अज्ञानाचं प्रकाशन होतंय म्हणतात. झोपेमध्ये सुखाची व अज्ञानाची जी प्रतीती तिचा जागे झाल्यानंतर तो अनुवाद करतो. जागृतीमध्ये ज्ञानाची साधने अंतःकरण व इंद्रिय ही आहेत. बघा झोपेमध्ये सुखाची व अज्ञानाची जी प्रतीती तिचा जागा झाल्यानंतर तो अनुवाद करतो. झोपेमध्ये जे काय आपल्याला कळलं ते जागा झाल्यावर मनुष्य बोलून दाखवतो. तर हे आपल्या ध्यानातच आहे आणि आपण प्रत्येकजण त्याच्यातून अनुभवातून येत आहोत. जागृतीमध्ये ज्ञानाची साधने अंतःकरण आणि इंद्रिय आहे. जागृतीमध्ये ज्ञानाची साधने अंतःकरण आणि इंद्रिय आहेत, पण झोपेत त्यांचा लय आहे. मग काही जाणत नव्हतो या अज्ञानाचे प्रकाशन कोणी केले? तर ते प्रकाशन अविद्यावर्तीद्वारा चैतन्याकडूनच झाले, हे ध्यानात घ्या. आता कुणी कुणी आडवितील आपल्याला, म्हणजे आडविणारे कोण असतात? तर पूर्व पक्षी असतात, शंकाकार असतात. ते म्हणतात मग असणारं जागृतीमध्ये जर अंतःकरण आणि इंद्रिय आहेत ज्ञानाची साधनं, तर झोपीमध्ये मग ज्ञानाची साधनं कोण होतं? तर म्हणले तिथं अविद्यावर्तीद्वारा चैतन्याकडूनच झाले, हे ध्यानात घ्या. जर आत्म्याचा व अज्ञानाचा विरोध असता तर झोपेमध्ये अज्ञानाची प्रतीती आली नसती. आत्म्याचा आणि अज्ञानाचा जर विरोध असता तर झोपेमध्ये अज्ञानाची प्रतीती आली नसती. म्हणजे आत्मस्वरूप ज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते.
म्हणून आत्म्याचे सामान्य ज्ञान अज्ञानाच्या विरोधी नाही, विशिष्ट स्वरूपाचे ज्ञान अज्ञानाच्या विरोधी आहे. सामान्य चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही, विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे. सर्व व्यापक जे चैतन्य ते सामान्य चैतन्य आणि अंतःकरण वृत्तीत प्रतिबिंबित झालेले जे चैतन्य ते विशेष चैतन्य. बघा, ध्यानात घ्या, सामान्य चैतन्य. सर्व व्यापक जे चैतन्य आहे ते सामान्य चैतन्य आहे आणि अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये जे प्रतिबिंबित झालेले चैतन्य आहे ते विशेष चैतन्य आहे. उदाहरणार्थ, लाकडामध्ये अग्नी असतो, पण तो अग्नी लाकडी जाळू शकत नाही, अंधकाराचा नाश करू शकत नाही. तोच लाकडामध्ये असलेला अग्नी घर्षणापासून प्रगट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे अंधकाराचा नाश करतो. त्याप्रमाणे व्यापक चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही, व्यापक चैतन्य अज्ञानाच्या विरोधी नाही, पण सत्संगतीत राहून श्रवणाद्वारे अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती झाल्यानंतर त्या अहम ब्रह्मास्मी अशा वृत्तीत प्रगट झालेले जे विशेष चैतन्य ते विशेष चैतन्य अज्ञानाच्या विरोधी आहे. आपल्याला सद्गुरूंनी अनुग्रह दिला, नामचिंतन दिलं आणि अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती प्रगट होते आणि त्या अहम ब्रह्मास्मी वृत्तीनं अज्ञान घालवलं जातं आणि अज्ञान गेल्याच्या नंतर मग असणारे ज्ञान बोलू लागतो. सर्व जे साधक अधिकारी आहेत ते ज्ञान आपल्याला कशामुळे सांगतात, तर वृत्तीचं अज्ञान घालून त्या वृत्ती विशेष रूपानं असणारं ब्रह्मचैतन्य प्रगट होत असतं. अहम ब्रह्मास्मी अशा वृत्तीत प्रगट झालेले जे चैतन्य ते अज्ञानाच्या विरोधी आहे. तर ही अवच्छेदवादाची रीती आहे व अहम ब्रह्मास्मी अशा वृत्तीमध्ये प्रतिबिंबित झालेले जे चैतन्य ते अज्ञानाच्या विरोधी आहे अशी आभासवादाची रीती आहे. तर बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मके देवे हे वाग्यज्ञ थोसावे, थोसो निमज द्यावे पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर निरती वाढो. भोवता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिरे जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांची रतो त्याला हो प्राणी जात. त्याला कल्पतरुचे